हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी कोमल, आपल्या फूडी कोमल या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही चाललो आहोत जयपूरला खाटू श्यामच्या दर्शनासाठी. जोधपूरपासून जयपूर 300 किलोमीटर आहे. तर 6-7 तासांचा प्रवास आहे हा. दुपारी आम्ही 12-12:30ला निघालो असेल तर संध्याकाळी 5:30-6 वाजले होते आम्हाला जयपूरमध्ये पोहोचायला. हे पहा, गुलाबी शहर जोधपूर ब्ल्यू सिटी आणि जयपूर पिंक सिटी. गुलाबी शहर म्हणतात, पिंक सिटी जयपूर म्हणतात. पुराण्या काळातली गर्दी. आता नवीन जे जयपूर झाले तिकडे सगळे पण त्यात लोक हे जुनं आहे एकदम मध्य शहरातलं. जुनं बांधकाम आहे हे सगळं, दगडातलं पूर्ण. जुन्या राजा महाराजांनी बांधलेलं आणि खूप कोरीव आहे हे, की दगडात नक्षीकाम केलेलं, की जतन करून ठेवलं त्यांनी सगळं. खाटू श्याम हे महाभारतातले जे भीम आहेत तर त्यांचे नातू होते. त्यांचं मंदिर आहे हे पहा, बर्बरिक. बर्बरिक त्यांचं नाव. तर युद्धाच्या वेळेस काय झालेलं ना, की श्रीकृष्णांनी त्यांना विचारलं, की बर्बरिक म्हटले की मला पण युद्धात पार्टिसिपेट करायचं आहे. तर श्रीकृष्ण म्हटले, त्यांच्याकडं 3 बाण असे होते की त्या 3 बाणात ते पूर्ण दुनिया नष्ट करू शकत होते. तर श्रीकृष्णांनी सांगितलं की तू ही लढाई नको लढूस, तुला एक मी असं वरदान देतो की तू तुझं जे सर आहेत, डोकं, ते मला अर्पण कर आणि त्या बदल्यात मी तुला एक वरदान देतो की कलियुगात जे कोणी तुझी पूजा करेल त्याला माझी पूजा करण्याची गरज नाही, की तुझ्या पायावरती जो माथा टेकवेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि म्हणूनच म्हणतात, हारे का सहारा खाटू श्याम हमारा. तर खूप लांबून लोक इथं दर्शनासाठी येतात. आणि इथं आम्ही एका धर्मशाळेमध्ये रूम घेतल्या होत्या. एक रात्र इथं स्टे केला आणि सकाळी उठून दर्शनासाठी गेलो. सकाळी 6 वाजता आम्ही दर्शनाला गेलो असेल. गर्दी होती भरपूर. खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी. आणि मूर्तीचे फोटोज वगैरे काढून देत नाहीत ते लोक, व्हिडिओ पण नाहीत काढून देत. खूप छान मूर्ती आहे ती. सकाळी सकाळी एवढी गर्दी झालेली. आणि त्यानंतर आम्ही गेलो हवा महल पाहायला. वाव, किती सुंदर दिसतोय पहा, जयपूर का हवा महल. त्यानंतर आम्ही जलमहल पाहण्यासाठी गेलो. तर चोहोबाजूने पाणी आहे आणि मध्यभागी तो महाल आहे, जलमहल. सुंदर होता, लांबूनच पाहिला आम्ही.